दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी 2900 कोटीचा निधी आणलाय. मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास झालाच नाही. विकास जनतेला दाखवा, नाहीतर कोणाचा विकास झाला ते तरी सांगा, असे थेट आवाहन परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी आक्रमक पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे यांना दिले आहे. सुधाकर घारे यांनी लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ दाखवत विकास कामांची पोलखोल केली आहे. विद्यमान आमदारांनी 2019च्या वचननाम्यात दिलेली कामे तशीच असून ती आम्ही आमच्या 2024च्या वचननाम्यात ऍड करून पूर्णत्वास नेऊ, असे आश्वासन सुधाकर घारे यांनी मतदारांना दिले आहे. ऑगस्ट 2013ला मंजूर झालाय. 13 तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते, तरी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे. त्यानंतर ते कोंढाणे धरणाचं सांगितलं. कोंढाणे धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले. तर कोंढाणे धरणाचं श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय. कोंढाणा धरण 18 ऑगस्ट 2017ला मंजूर झालंय. त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील, ते मला वाटतंय 2019च्याही अगोदर झालेले आहेत. आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला. अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं. परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत. त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल. कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल. त्यांच्या घराच्या सुशोभीकरणाला गेला तर तोही तपासावं लागेल. कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्याचं एकही काम त्यांच्या काळात नाहीये. ते काम मला वाटतंय 2018, 17, 18ला झालेली कामं आहेत. त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं, त्यांचा जाहीरनामा होता, त्यांचा 2017चा हा जाहीरनामा होता. त्या जाहीरनाम्यामध्ये त्याचं एकही काम त्यांनी केलेलं नाही. 2019चा त्यांचा जाहीरनामा होता. त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोलीमधील पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुरळीत करणार, खालापूरकरांसाठी पातळगंगा नदीचे व कर्जतकरांसाठी पेज नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार. दिले का पेज नदीचं पाणी तुम्हाला म्हणाला? त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अत्यावश्यक आणि डिजिटल करणार, युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, कौशल्य विकास केंद्र उभारणार. एक तरी उभारले का? त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्ययावत करणार, तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, कुपोषित मुक्त करणार, खालापूरसाठी विशेष प्रयत्न, खालापूरसाठी विशेष प्रयत्न करणार. असं काय झालं? हॉस्पिटल आले का? त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार, धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार. केलंय का कुठे असं काय? त्याचा पाचवा प्रश्न होता रोजगार व औद्योगिक विकास. औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार, स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार. यांच्या भाषाला कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके मिळाले. कोणाला तरी काही कुठे एका नोकरी लावले का? कंपन्या बंद पाडायचं काम केले, नवीन आणायचं एकही कंपनी आणले 5 वर्षामध्ये. नंतर 6वा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून 12 माई पर्यटनासाठी प्रयत्न करणार, उल्हास नदी व पेज नदीला आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार. ऑफिस समोरचे झाले मात्र बाबा. त्यांचा 7वा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार, महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार. असंही काही झालेलं नाही. 8वा विषय त्यांचा होता आदिवासी विकास. सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्येवर उपाय काढणार. झाले का?
आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली नाही. माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ, आदिवासी हे देऊ, काही तरी या ठिकाणी दिलं नाही. फक्त खोटं बोलण्याचं काम केलं. हा जाहीरनामा अगदी दादान खोटा आहे, पण तरी पण तुम्हाला वापरून दाखवतो. म्हणजे एक तरी काम झालं तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून. 9वा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून झिरो वेस्ट मॉडेल राबवणार, वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये आमचे ते ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत, ते 5 वेळा उपोषणावर बसले का आपण कर्जतमधला जो एमएससीबीचा प्रश्न आहे, उद्योगीकरणाचा प्रश्न आहे, तो या आजपर्यंत मार्ग लागला नाही. जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं नसतं, असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही. 11वा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज नाट्यगृह व मतदारसंघासाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार, वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वारकरी भवनची स्थापना करणार. असं काही झालंय का? आणि नंतर 12वा विषय होता पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यासपूर्ण पद्धतीने लढणार, मतदारसंघातील पीडित शोषित व गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार. पेन अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांनी एक तरी सिंगल मीटिंग घेतली का? अशी खोटं बोलून जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय ते आपल्याला सांगणं गरजेचं होतं. आपण सर्वांनी बघितलं असेल, आमदार साहेबांनी या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम, कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही. कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांचं खोटी होती. ती कामं त्यांनी सांगितली ना, व्हिडिओ लावून दाखवते सर्वांना. बोलण्यापेक्षा आमदार साहेबांनी सांगितलं होतं ते वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहेत. जवळजवळ साहेब 4 लोकशक्ती लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.